तुमच्या सर्वांचा तुमच्या सर्वांचा क्या बोलते यार, मेरे को नहीं पता। मेरी मेरी मराठी ज़्यादा वीक है। मैं महाराष्ट्रन हूँ बट मेरी हिंदी ज़्यादा ठीक है एंड मराठी थोड़ी वीक है। तुमच्या सर्वा स्वागत आहे। तुम्हा सर्वांचे स्वागत आहे त्याच्यात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी दिवसभर काय करतो, काय मी कामं करतो। कॉज मी कामं तर काही करत नाही, तर मी तुम्हाला सर्वांना हे इंट्रोडक्शन करून देतो। हे आहे माझं डेली बोर्ड 69 शेड्स ऑफ राहुल पाटील, मी हिला नाव दिलेलं आहे 69 शेड्स ऑफ राहुल पाटील। हां, तर पहिला टास्क आमचा आजचा आहे की कपडे वरती घाल, ते झालं की त्याला टिक मार्क करायचं। मग सेकंड आहे की ऑर्डरचं अनबॉक्सिंग कर। हां, आम्ही काहीतरी ऑर्डर केलेलं आहे, ते आज येणार आहे, मग त्याचं अनबॉक्सिंग करावं लागणार, मग त्याचं व्हिडिओ करावं लागणार आपल्याला। मग त्याच्यानंतर आहे रील एडिट कर। आज एक यूट्यूबसाठी नाही तर इंस्टाग्रामसाठी एक रील एडिट करावं लागणार आपल्याला। ब्लॉगमधून 1/2 रीलचं रीट चाललं। ओके, हां, 2 रील बनव। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला नाही, जे पण असू दे, आपल्याला असतं काय मला असतं, मला माहीत नाही आहे। फर्स्ट टाईम मी मराठीमध्ये ब्लॉग करायलो यार, मलाच काय समजत नाही। हां, तर मी काय बोलणार होतो, आपल्याला 2 रील बनवायचे आहेत व्लॉगमधून, जे आपण इंस्टावर पोस्ट करू शकतो आणि यूट्यूबवर पण पोस्ट करू शकतो। आणि फिफ्थ आहे क्या वाचतोस काय, दूसरं काम कर। ये मैंने इसलिए लिखा है क्योंकि मेरे पापा ने मुझे गाली देना बंद कर दिया है, सो मैं खुद को गाली देना पसंद करता हूँ। एंड आज मुझे ये सब काम ख़त्म करने के बाद और कुछ काम मुझे याद नहीं आ रहा था कि उधर क्या लिखना है। हां, सॉरी मराठी ना, हां, तर मला आठवण येत नव्हतं, म्हणून मी वाचतोस काय कामं कर हे लिहिलं आहे। बिकॉज हे सगळं काम झाल्यावर मी दुसरे काम करायला पाहिजे, म्हणून मी ते लिहिलेलं आहे। मोटिवेशन फॉर मी। शिव्या ना तुम्हाला एक मोटिवेशन देते। मुलींना काय वाटतं की शिव्या दिल्यावर वा काय बोलला यो लई खराब माणूस आहे, बट शिव्याच तर आहेत बाबा। मोटिवेशन एक वेगळंच मोटिवेशन होतं, काय वेगळं वाटत असणार ना। मी आज मराठीमध्ये बोलायलो, मराठीमध्ये ब्लॉग करायला, सो चालायचं काही नाही। आपल्याकडं बघा कॉमेडी पण भेटणार, सिरियस ब्लॉग्स पण भेटणार, फिटनेस ब्लॉग्स पण भेटणार, ट्रॅव्हल ब्लॉग्स पण भेटणार, जे काही कंटेंटमध्ये आहे ते सगळं भेटणार। कधी कधी रिव्ह्यू करेन, कधी कधी अनबॉक्सिंग करेन, सगळं करेन, बट एकच मोटिव्ह आहे, कंटेंट बंद नाही झालं पाहिजे। चला आपण कपडे घालून या, ते मेन इम्पॉर्टंट टास्क है। तर आमची गैलरी ज़रा पावसात असं दिसती, कॉज कपड़े डालने और कहीं और जगह बचती नहीं है, सो यस हमको इधर डालना पड़ता है। जितना हो सके उतना मराठी में करेंगे, नहीं तो बाकी सब हिंदी में करेंगे यार। लोग बोलेंगे कि भाई पहले से तो तू हिंदी करता था, एकदम से तेरा मराठी चालू हो गया, बाबा कपडे गंदे नहीं होणार आहे। इकडं पाऊस लागेल ना, नाही का, असू दे। तर ह्याला म्हणतात चिमटे। हे आपण कपड्यांना लावतो, कॉज वारे येतं ना तेव्हा हे उडून जात नाहीत। इसको बोलते हैं हम चिमटे। मेरे को पता नहीं हिंदी में क्या बोलते हैं, बट मराठी में चिमटे बोलते हैं। इसको इसलिए लगाया जाता है क्योंकि कपड़े हवा से उड़ ना जाए या गिर ना जाए। ट्रांसलेशन हिंदी में मराठी में दोनों में होता रहेगा। हाँ, काय बॉडी दिसायली ना, युवा ट्राइसेप्स, ट्राइसेप्स, हाँ आई के ट्राइसेप्स, मला वाटलं गेलं काय। तो आज हमने बनाया है चिकन। भांग सब कुछ डाल दिया है मैंने, क्या क्या नहीं डाला बताता हूँ आपको क्या क्या डाला है मैंने। तो मैंने डाला है, क्या डाला है, हाँ तो मैंने डाला है अमूल फ्रेश क्रीम, एंड उसके पहले डाला था ये डार्क सोया सॉस और कैच का चिकन मसाला, और नमक डाला था, लाल मिर्च डाली थी, टोमेटो, गार्लिक, और क्या होता है गार्लिक, और हाँ जिंजर डाला था। हाँ, तो ये सब डाला है मैं। टेस्ट अच्छा करेगा या नहीं करेगा पता नहीं, मुझे कुछ आइडिया नहीं है। एंड हमारा ये तवा जो हमने लिया था उसका डंडा टूट चुका है। वापस वही बोला ना, लेजीनेस बहुत है कि मैं मार्केट जाऊँ और इसे ठीक करके आऊँ, नहीं ऐसे ही चलाऊँगा मैं काम। तो मिलते हैं आपको ये चिकन लेके, फिर उसके बाद आगे का काम करते। पार्सल आना बाकी है, रेड और ब्लू कलर मंगाया मैंने, ऐसा टी शर्ट एंड रेनकोट भी मंगाया है, क्योंकि ये 100 रुपये के रेनकोट जो प्लास्टिक वाले हैं ना वो फट रहे, तो मैंने सोचा कि प्लास्टिक वाला ही रेनकोट मंगाते हैं पर थोड़ा हाई क्वालिटी का मंगाते हैं। तर चिकन तयार झालेला है और मैं अभी भात और चिकन के साथ ये मील एंजॉय करूँगा, और ये मील बहुत ही टेस्टी हुआ है। सो रेसिपी ज़रूर ट्राई करना। मिलता हूँ आपको थोड़ी देर में, क्योंकि ये मैं ट्राई करना चाहता हूँ फुल एन्जॉयमेंट, फील लेके। हाँ, और कुछ नहीं, हाँ सिर्फ फील लेके एन्जॉय करना चाहता हूँ। तो मिलता है आपको थोड़ी देर। तर आता इथं रील एडिट कर जे लिहिलेलं आहे मी, ते काम झालेलं आहे। सो एक रील एडिट करून झालेलं आहे, अजून ब्लॉगमधून 2 रील बनव आणि ऑर्डरचं अनबॉक्सिंग कर।
हे पण आपल्याला करायचं आहे. ऑर्डर जेव्हा येईल आपण तेव्हा अनबॉक्सिंग करू. तर तुमच्या सर्वांचं परत स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला अपडेट हे द्यायचं होतं की आमचे जे काम होते ते आम्ही केलेले आहेत. सबका सब काम कर चुका हूँ मैं. फक्त एक छोड़ के वो है ऑर्डरचं अनबॉक्सिंग करायचं. ते का नाही झालं बिकॉज जे डिलेवरीवाले भडकाऊ लोक आहेत ते आम्हाला डिलेवर केले नाही आज. सो म्हणून आम्ही ते वीडियो केला नहीं, म्हणजे अनबॉक्स वीडियो केले नहीं, इसलिए हमने वो अनबॉक्स वीडियो किया नहीं. सो यस, मेरे मुंह से हिंदी ज़्यादा अच्छी लगती है या मराठी ज़्यादा अच्छी लगती है, कमेंट सेक्शन में ज़रूर बताना. ओके. हां, बाकी सगळे काम तरी केलेले आहेत मी. हां येस, बाकी सगळे काम तरी केलेले आहेत मी. आणि रात्रीचं मी एक इम्पॉर्टंट गोष्ट करतो ते की हे तांब्यामध्ये हे क्रेटीन मी तुम्हाला दाखवणार नाही. मला कुठल्या ब्रँडला प्रमोट करायचं नाही आहे. सो माझी थांबा यार, केस पहिला नीट करूया. हा वाह, काय केस बसले, सोडा जाऊ दे. हां, तो मला कुठल्या ब्रँडला प्रमोट करायचं नाही आहे. सो दॅट्स वाय मी हे असं दाखवायला. मी हे क्रेटीन आता या तांब्यामध्ये 1.5 स्कूप प्लस इलेक्ट्रोलाइट्स हे दोन्ही पाण्यात असं मस्त मिक्स करायचं आणि असं चमचा घ्यायचा आणि थोडा टाईम असं ठेवून द्यायचं, मग नंतर प्यायचं. बिकॉज ते डिझॉल्व झालं पाहिजे पाण्यात. तो तुम्हाला भेटू थोड्या टाईममध्ये, बहुतेक उद्या भेटू, नाहीतर कॉज माझं जरा काम उरलेलं आहे ते मी करून घेतो. नॉट त्या टेबलचं काम, बट वाचतोस काय दुसरी कामं कर, ते कामं करायची आहेत मला. हां, उद्याच भेटू बहुतेक. झालेलं आहे आजचं. हे पिऊन घेतो मी, नंतर झालं बस. आज के लिए बस मिलते आपको कल अनबॉक्सिंग को, डायरेक्ट अनबॉक्सिंग को मिलते. येस, बाय. आणि एकदा सेम प्रोसेस करूया. माईक काढायचे, कनेक्ट ऑटोमॅटिक होतं आहे. हां, कनेक्ट झालेलं आहे. माईक इथं लावायचं आणि स्टार्ट करायचं अनबॉक्सिंग. बिकॉज तेच उरलेलं, बाकी सगळं तरी झालेलं. काय नाही आहे ना पाठीमागे जे असं दिसायला नाही पाहिजे. येस, नथिंग इज देयर. सो अनबॉक्सिंग उतना करना रह गया है हमारा. एंड ये वीडियो को मैं चाहता हूँ कि जितना हो सके उतना जल्दी अनबॉक्स कर लूँ. तर 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 आम्ही ऑर्डर केलेला आहे रबर बँड. ओ, दिस इज अ बॅग. हे बॅगमध्ये पॅक करून आलेलं आहे. मग हे मग हे बॅग पण आपल्याला नीट ठेवावं लागणार. अरे, हे टोपी आहे. टोपीमध्ये बॅग आहे वाटतं बहुतेक, मला माहीत नाही. अच्छा, ही जेब आहे का? हां, तर मी तुम्हाला सांगायचं विसरलो की मी ऑर्डर केलेला आहे रेनकोट. पावसाचा महिना चालू झालेला आहे, तर रेनकोट हवा असतो. करेक्ट बोला ना, रेनकोट पाहिजे असतो. सो म्हणून मी हे रेनकोट ऑर्डर केलेलं आहे. आणि हे रेनकोट उलटं का आहे? नाही, उलटं नाही आहे. हां, हे जेबमध्ये पॅक होतं. बाप रे, तुम्हाला वाटतं मी हे परत असं पॅक करू शकतोय, बट करणार नाही. इथे हे ब्राऊन कलरचं असं का दिसतं? एक काम करूया, जरा शिफ्ट करूया. हां, मीच मध्ये बसतो ना, कशाला काळजी करायचं. बाजू एक नंबर तुझी कंबर, तू चाल शेकी. ए, मला पण येतो का डान्स? खूप चांगला डान्सर आहे मी. जादू जादू. आवडलेला आहे मला हे रेनकोट. लांब येतो, खूप लांब. मी दाखवू शकतो बघा, खालीपर्यंत येतो. दिसू शकतो. हां, दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत तर मी आता कुठं चढून दाखवू तुम्हाला. गुडघ्याच्या खाली येते. हो, इथं बघ. इथं येते. सो येस, एक रेनकोट मी ऑर्डर केलेला आहे. अजून 2 गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत मी, कपडेच आहेत. ते मी तुम्हाला दाखवू की नको? असंच दाखवतो, घालून दाखवणार नाही. सो मला जिममध्ये घालायला जास्त काही कपडे नव्हते. मी 3 किंवा 4 कपडे होते माझ्याकडं. मग मी विचार केला की अजून काहीतरी तर असं ब्राईट कलर काहीतरी पाहिजे. सो मी हे ब्ल्यू एक असा टी शर्ट आहे, तो फुल भडक माल कडक असं टी शर्ट ऑर्डर केलेलं आहे मी. हे रेडवाला आहे. सो खूप छान दिसेल असं मला वाटतं. मी हे घालून बघीन, इफ नाही चांगलं दिसलं तर मग रिटर्न. सो येस, हे व्हिडिओसाठी एवढंच आहे. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, खूप बकबक केलेला आहे मी, मराठीमध्ये पण हिंदीमध्ये पण. काय माहीत काय कसला बेकार घाणेरडा व्हिडिओ होणार आहे, मला काहीच आयडिया नाही आहे. हां, तर मी काय म्हणत होतो की कसला बेकार घाणेरडा व्हिडिओ होणार आहे मला काय माहीत नाही आहे. क्योंकि
इतना बात मैं कभी कौन सी वीडियो में किया नहीं हूँ, तो लेट्स सी कैसा वर्कआउट होता है। आपको कुछ मेरा अलग साइड देखने मिला होगा कि राहुल जैसा जितना सीरियस है उतना ही बकचोदी है। सो यस, मैं जितना सीरियस, एक कभी कभी मैं फुल सीरियस हो जाता हूँ, इतना सीरियस कि मैं आपसे बात भी नहीं करूँगा, ज़रा भी नहीं। मेरे को ऐसा लोगों के बीच में बिठा दोगे ना, मैं शांत बैठ जाऊँगा। लेकिन अगर जिस दिन मेरा बकचोदी का टाइम रहा, वो 100 लोग, अगर 100 लोगों के बीच में उठाऊंगा ना, 100 लोगों को मैं ऐसा परेशान कर दूंगा। ये वीडियो के लिए बस इतना ही। मिलते हैं आपको नेक्स्ट वीडियो में। तब तक अगर वीडियो पसंद आया तो लाइक ज़रूर करना, शेयर ज़रूर करना, एंड मुझे कमेंट में ज़रूर बताना की अगर आपको ऐसे वीडियो पसंद आ रहे हो या नहीं आ रहे हो। तर तुम्हाला व्हिडिओ पसंद आला असेल तर ज़रूर बोल रहा हूँ क्या यार, इफ तुम्हाला असू दे यार, काय नाही, इफ तुम्हाला व्हिडिओ पसंद आला असेल, छान वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा माझ्या चॅनलला। आणि तुम्हाला मला जरा पण सपोर्ट करायचा आहे, तुमच्या रिलेटिव्सना ही व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगा। सो येस, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ में। टिल देन स्टे फिट, बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।